हॅलो, हाय एव्हरीवन. कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एस-पी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत की इयत्ता दुसरी मराठी शिकू मराठी आनंदाने भाग पहिला, कविता पहिली, झेलूया सरी. तर सुंदर अशी इथे कविता देण्यात आलेली आहे. चला तर ती तालासुरात कशी म्हणून घ्यायची आहे ती आपण पाहून घेणार आहोत. त्यानंतर येथे आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण येथे प्रश्नोत्तरे सुद्धा पाहून घेणार आहोत. ऐकूया, गाऊया. वाजतात ढोल ढगोबाच्या घरी, अंगावर झेलूया पावसाच्या सरी. गोल गोल बुडबुडे तरंगतात किती, हातावर घेताच कुठे बर जाती. थेंब थेंब टपोरा आकाशातून पडे, जागोजागी भरले डबक्यांचे घडे. झुळू झुळू नदीचे वाहते पाणी, पावसात भिजू आणि गाऊ त्याची गाणी. तर अशी सुंदर अशी येथे कविता येथे आपल्याला देण्यात आलेली आहे. तर या कवितेचे कवी आहेत अनिल पटारे. चला तर या कवितेचे येथे आपण अर्थ किंवा स्पष्टीकरण पाहून घेऊयात. तर पहिल्या कडव्यात आपल्याला सांगण्यात आलेलं आहे पहा. वाजतात ढोल ढगोबाच्या घरी, अंगावर झेलूया पावसाच्या सरी. तर बघा मुलांनो, जेव्हा आकाशात विजा कडाडतात आणि ढग गडगडतात तेव्हा ढगोबाच्या घरी म्हणजेच काय ढगांच्या घरी काय होतात, ढोल वाजतायत की काय असं आपल्याला वाटू लागतं. तर अशा सुंदर अशा पावसात आपण काय करूया, अंगावर या पावसाच्या सरी, सरी म्हणजेच काय, या पावसाच्या पाण्यानं काय करूया, अंगावर झेलूया म्हणजेच काय करूया, सुंदर अशा पावसात आपण काय करूया, भिजूया. आपल्या अंगावर या पावसाच्या सरीनं काय करायचं आहे, झेलून घेऊ या असं इथे म्हणण्यात आलेलं आहे. तर दुसऱ्या कडव्यात काय सांगण्यात आलेलं आहे पहा. गोल गोल बुडबुडे तरंगतात किती, हातावर घेताच कुठे वर जाती. जेव्हा पावसाचे पाणी जमिनीवर पडते आणि या पावसाच्या पाण्यामुळे बुडबुडे तयार होतात. काय तयार होतात, गोल गोल असे बुडबुडे तयार होतात आणि हे बुडबुडे पाण्यावर काय करायला चालू होतात, तरंगायला चालू होतात. आणि जेव्हा या बुडबुड्यांना आपण हात लावतो किंवा हातावर घेतो, लगेचच काय होतात, ते दिसेनासे होतात म्हणजेच काय होतात, फुटून जातात. तर हेच येथे आपल्याला कविता सांगण्यात आलेलं आहे पहा. गोल गोल बुडबुडे तरंगतात किती, म्हणजेच पाण्याची जे बुडबुडे असतात ते पाण्यावर तरंगत असतात. हातावर घेताच म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही या बुडबुड्यांना हातावर घेता, कुठे बरं जाती, कुठे जातात बरं हे बुडबुडे असे इथे सांगण्यात आलेले आहे. म्हणजे हे बुडबुडे काय होतात, नाहीसे होतात. थेंब थेंब टपोरा आकाशातून पडे, जागोजागी भरले डबक्यांची घडे. तर आकाशातून थेंब 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 काय करतोय, टपोऱ्यासारखा पाऊस पडतोय. आकाशातून पडे, आकाशातून काय पडतोय, पाऊस पडतोय. कसा पडतोय, थेंब थेंब टपोऱ्यांसारखा पाऊस पडतोय. आणि रस्त्यांवर, मैदानांवर, खड्ड्यांवर जागोजागी हे पावसाचे पाणी काय झालेले आहे, साचलेले आहे, भरलेले आहे. जणू हे पावसाचे पाणी कसे दिसून येत आहे, डबक्यांचे घडे भरल्यासारखे दिसून येत आहेत. या खड्ड्यांमध्ये, या रस्त्यांवर, या मैदानात ते पावसाचे पाणी कसे दिसून येत आहे, डबक्यांचे घडे जसे भरलेले आहेत तसे इथे जागोजागी आपल्याला इथे दिसून येत आहे. तर चौथ्या कडव्यात येथे काय सांगण्यात आलेलं आहे पहा. झुळू झुळू नदीचे वाहते पाणी, पावसात भिजू आणि गाऊ त्याची गाणी. तर पावसामुळेच नदीला पाणी भेटत असते, त्यामुळेच नदी झुळझुळ करत असं वाहत असते. चला तर आपण या पावसाचं काय करूया, आनंद घेऊया, मजा लुटूया, मस्ती करूया पावसामध्ये. पावसात भिजूया म्हणलेलं आहे म्हणजेच काय, मजा करूया आणि गाऊ त्याची गाणी म्हणजे पावसाबद्दलच आपण काय करूया, पावसाची इथे सुंदर अशी इथे गाणी आपण पावसात भिजत भिजत काय करूया, गाणी गाऊया. अशी गोंडस मुले इथे आपल्याला सांगत आहेत. तर अशा प्रकारे या कवितेचे अर्थ किंवा स्पष्टीकरण आपण इथे अशा प्रकारे करू शकतो. त्यानंतर खाली आपल्याला काही शब्द देण्यात आलेले आहेत. चला तर त्या शब्दांचा अर्थ इथे आपण समजून घेऊया. नवीन शब्द शिकूया. पावसाच्या सरी म्हणजेच काय, पावसाच्या पाण्याला जे वरून आकाशातून पडत असते, पावसाच्या पाण्याला
त्यालाच पावसाच्या धारा असं सुद्धा म्हणतात किंवा पावसाच्या सरी असं सुद्धा म्हणतात. इथे पहा आपल्याला चित्रात इथे दाखवण्यात आलेलं आहे. डबके, डबके म्हणजेच काय, पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यात, मैदानात किंवा रस्त्यावर जिथे काही पाणी साचलेलं असतं त्या खड्ड्यांना डबके असे म्हणतात. तर येथे काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, साचलेल्या पाण्याने भरलेला घडा. तर शिक्षकांसाठी काही सूचना इथे देण्यात आलेल्या आहे. विद्यार्थ्यांना कविता ऐकवावी, विद्यार्थ्यांकडून कविता तालासुरात साभिनव करून घ्यावी, कवितेतील यमक जुळणारे शब्द ओळखण्याचा, वाचून दाखवण्याचा सराव करून घ्यावा. उदाहरणार्थ येथे आपल्याला एक एक्झाम्पल दिलेला आहे, घरी सरी. तर इथे आपल्याला कविता दिसून येते पहा, घरी आणि सरी. त्याच प्रकारे दुसरे सुद्धा इथे आपल्याला यमक जुळणारे शब्द भेटतील. तर ते आपण काय करून घेऊया, शोधून घेऊया. विद्यार्थ्यांना पावसांवर आधारित विविध प्रश्न विचारावेत आणि बोलण्यास प्रवृत्त करावे. चला तर इथे आपण पहिला यमक जुळणारे शब्द पाहून घेऊया, त्यानंतर पुढील प्रश्नोत्तरे आपण पाहून घेऊयात. तर कवितेतील यमक जुळणारे शब्द कोणकोणते आहेत ते आपण इथे पाहून घेऊया. घरी, सरी, त्याचप्रमाणे किती, जाती, पडे, घडे, पाणी आणि गाणी. तर अशा प्रकारे आपल्याला कवितेतून शोधूनच मनाने कुठलेही यमक जुळणारे शब्द इथे लिहायचे नाहीत. कवितेतून शोधूनच मुलांना याचा सराव करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मुलांना वाचून घेण्याचा, सराव करून घेण्याचा इथे प्रयत्न करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न शिक्षकांसाठी चौकटीत दिलेले प्रश्न आहेत आणि त्यांचे आपण पॉसिबल उत्तर येथे आपण लिहून घेऊयात. तर तुला पावसात भिजायला आवडते का? तर येथे शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात, तुला पावसात भिजायला आवडते का? तर उत्तर येईल, होय, मला पावसात भिजायला खूप आवडते. पावसात मित्रांसोबत खेळणे आणि कागदाच्या होड्या सोडणे मला फार आवडते. अशा प्रकारे आपण विविध उत्तरे येथे लिहू शकतो. हे पॉसिबल आन्सर येथे मी सांगितलेले आहे. त्याच प्रकारे तुम्ही वेगवेगळे उत्तरे येथे सांगू शकता. पुढील प्रश्न आहे, पाऊस आला की निसर्गात कोणता बदल होतो? पावसामुळे निसर्गात कोणकोणते बदल होत असतात? तर उत्तर येईल, पाऊस आला की आकाशात काळे ढग जमा होतात आणि विजा कडकडू लागतात. सुकलेली झाडे पुन्हा हिरवीगार दिसू लागतात. नदी नाले वाहू लागतात आणि सर्वत्र छान गारवा निर्माण होतो. बेडूक डराव डराव करू लागतात आणि पक्षी आनंदाने चिवचिवाट करतात. असे वेगवेगळे उत्तर तुम्ही येथे लिहू शकता. पुढील प्रश्न आहे, तुला कवितेतील कोणत्या ओळी आवडल्या? तर या कवितेतील कोणकोणत्या ओळी तुम्हाला आवडलेल्या आहेत? तर त्यापैकी कुठलीही ओळ इथे तुम्ही लिहू शकता. तर मी इथे उत्तर लिहिलेलं आहे. मला कवितेतील या ओळी सर्वात जास्त आवडल्या. वाजतात ढोल ढगोबाच्या घरी, अंगावर झेलू या पावसाच्या सरी. तर अशा प्रकारे येथे आपण उत्तर लिहून घेऊ शकतो. त्यानंतर येथे आपण कवितेवर काही प्रश्नोत्तरे येथे तयार करून घेतलेले आहेत. चला तर त्या प्रश्नोत्तरांची आपण येथे झलक पाहून घेऊया. तर पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. तर हे आपल्याला कवितेतून शोधूनच लिहायचे आहेत. वाजतात ढोल डॅश डॅशच्या घरी, टिंब टिंबच्या घरी. तर कवितेत काय सांगण्यात आलेलं आहे पहा, वाजतात ढोल ढगोबाच्या घरी. तर आन्सर काय आहे, ढगोबाच्या घरी. पुढील प्रश्न आहे, गोल गोल डिम टिम तरंगतात किती. तर गोल गोल कुठं आहे आपल्याला कवितेतून शोधून घ्यायचं आहे. मुलांना याचा सराव करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. गोल गोल हा शब्द मुलांना सांगायचे की कवितेत कुठं आहे हे शोधून दाखव. तर गोल गोल बुडबुडे. तर गोल गोल नंतर काय येईल, बुडबुडे येईल. तर इथे आन्सर काय लिहून घेऊया, गोल गोल बुडबुडे तरंगतात किती. तर अशा प्रकारे मुलांना अशा प्रकारे प्रश्न उत्तर शोधून घेण्याचे सराव इथे आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, थेंब थेंब टिंब टिंब आकाशातून पडे. तर थेंब थेंब कुठं आहे, थेंब थेंब टपोरा आकाशातून पडे. तर उत्तर काय, टपोरा. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, टिंब टिंब नदीचे वाहते पाणी. तर आन्सर आहे
झुळझुळ नदीचे वाहते पाणी. तर उत्तर येईल झुळझुळ नदीचे वाहते पाणी. अशा प्रकारे रिकाम्या जागी योग्य शब्द आपल्याला कवितेतून शोधून लिहिणं गरजेचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे योग्य जोड्या लावा. मॅच द पेअर्स. तर आपल्याला अ गट आणि ब गट दिलेला आहे. तर इथे आपल्याला मॅच करून घ्यायचं आहे. हे सुद्धा कविता रिलेटेडच आहे. कवितेतून शोधूनच लिहायचं आहे. ढगोबाच्या घरी काय वाजता तो. तर कवितेमध्येच दिलेले आहे. ढगोबाच्या घरी काय वाजत आहेत. ढोल वाजतायत. तर उत्तर काय येईल ढगोबाच्या घरी ढोल वाजतात. तर उत्तर येईल ढगोबाच्या घरी ढोल वाजतात. नेक्स्ट वन आहे गोल गोल काय आहेत. तर गोल गोल आहेत बुडबुडे. तर उत्तर आपण मॅच करून घेऊया. गोल गोल बुडबुडे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे जागोजागी भरले. तर जागोजागी काय भरलेले आहेत. डबक्यांचे घडे पहा. जागोजागी आपल्याला घडे भरून दिसत आहेत. पाणी साचल्यामुळे काय झालेले आहेत घडे भरल्यासारखे दिसून येत आहे. तर उत्तर येईल जागोजागी भरले डबक्यांचे घडे. आणि लास्ट वन आहे झुळझुळ वाहते नदीचे पाणी. तर झुळझुळ काय वाहत आहे नदीचे पाणी वाहत आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. पहिला प्रश्न आहे ढगोबाच्या घरी काय वाजते. तर ढगोबाच्या घरी काय वाजत आहे ढोल वाजते. काय वाजत आहे ढोल वाजत आहे. तर उत्तर काय येईल ढगोबाच्या घरी ढोल वाजतात. काय वाजतात ढोल वाजतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे हातावर घेतात काय निघून जाते. आपण हातावर घेतल्याबरोबर काय निघून गेलो काय निघून गेले बुडबुडे उडून गेले पहा. आता कविता स्पष्ट करत असताना पावसाच्या पाण्यामध्ये बुडबुडे तयार होत असतात आणि ते बुडबुडे काय होत असतात तरंगत असतात आणि लगेच तुम्ही हातावर घेतला ते काय होतात उडून जातात निघून जातात किंवा फुटून जातात. काय निघून जातात तर बुडबुडे निघून जातात. तर उत्तर काय हातावर घेताच गोल गोल बुडबुडे निघून म्हणजेच काय फुटून जातात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे आकाशातून पडणारे पावसाचे थेंब कसे आहेत. आकाशातून पावसाचे थेंब कसे पडत आहेत तर पावसाचे पाणी कसं पडत आहे आकाशातून थेंब थेंब टपोऱ्याप्रमाणे पडत आहेत. कसं पडत आहे थेंब थेंब टपोऱ्याप्रमाणे पडत आहेत. तर उत्तर काय आकाशातून पडणारे पावसाचे थेंब टपोरे आहेत. कसे आहेत टपोरे आहेत. तर चौथा प्रश्न आहे नदीचे पाणी कसे वाहते. तर नदीचे पाणी कसे वाहते हो झुळझुळ नदीचे वाहते पाणी. तर नदीचे पाणी कसं वाहत असते झुळझुळ वाहत असते. तर उत्तर काय नदीचे पाणी झुळझुळ वाहते. तर अशा प्रकारे आज आपण झेलूया सरी या कवितेचं अर्थ या कवितेचे स्पष्टीकरण कविता कशी तालासुरात म्हणावी आणि कवितेवर छोटेसे असे काही प्रश्न उत्तरे आपण या व्हिडिओत पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.